नमस्कार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर फैरी झाडत आहेत। पक्षांच्या राजकीय सभांना सुरुवात झाली असून सत्ताधारी विरोधक आमने-सामने आले आहेत। नुकतंच मुरुडमध्ये शेकापचा निर्धार मेळावा पार पडला। या मेळाव्यात जयंत पाटील यांची सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी रायगडमधून सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे। सुनील तटकरे अजित पवार गटाकडून जाहीर झालेले पहिले उमेदवार आहेत। अद्याप जागा वाटप अंतिम झालेलं नसताना अजित पवारांनी सुनील तटकरेंचं नाव जाहीर केलंय। शेकापचे जयंत पाटील यांनी सभेत सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। सुनील तटकरे यांना त्यांचे बंधू अनिल तटकरे यांनी मोठं केलं, पण सुनील तटकरे यांनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला। आता आपल्याला सुनील तटकरे पुन्हा निवडणुकीला उभे राहणार नाहीत अशी स्थिती करायची आहे। अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे असा निर्धार जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय। जे पक्ष सोडून गेले आहेत त्यांची पर्वा न करता शेकापचा लाल बावटा घेऊन सर्वांनी वेगळ्या उमेदीने कामाला लागा असं आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय। तसंच शेकाप कधीही संपणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। दरम्यान यावेळी सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको असल्याचं विधान जयंत पाटील यांनी केलंय। जयंत पाटील यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। दादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे, दादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।